नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टतर्फे तयार केलेल्या या खास विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एनर्जी मीटर बसवण्याच्या योग्य पद्धतीबद्दल. हे एक असं काम आहे जिथे सुरक्षा आणि अचूकता यांना काहीच पर्याय नाही. हे काम अनेकदा साधं वाटतं, पण खरं तर ते किती महत्वाचं आहे हेच आज आपण समजून घेणार आहोत. कधी विचार केलाय, मीटर बसवताना झालेली एक छोटीशी चूक किती धोकादायक ठरू शकते? वीज आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे, नाही का? पण तिला हाताळताना एक चूक, फक्त एक चूक, खूप महागात पडू शकते. म्हणूनच नियम पाळणं हे फक्त काम नाही, तर एक मोठी जबाबदारी आहे. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. म्हणजे या एनर्जी मीटरमध्ये नक्की असतं काय, कोणते घटक असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळानुसार सुरक्षेसाठी यात काय बदल झाले आहेत ते पाहूया. इथे बघा, हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. डावीकडे आहे जुनी पद्धत. इथे वीज थेट मीटरला जोडलेली दिसतीये. पण आता उजवीकडच्या नवीन सुरक्षित पद्धतीकडे बघा. इथे वीज आधी मेन स्विचला जाते आणि मग मीटरला. याचा अर्थ काय होतो माहितीये? याचा सरळ अर्थ आहे की मीटरवर काम करण्याआधी फक्त एक स्विच बंद केला की पूर्ण सप्लाय बंद. हा बदल छोटा वाटेल, पण यामुळे अक्षरशः जीव वाचू शकतो. आता हे बघा, हे आहे सिंगल फेज मीटरचं कनेक्शन, जे आपल्यापैकी बहुतेक जणांच्या घरात असतं. अगदी सोपं आहे. एक फेज किंवा लाईन जिथून वीज आत येते, एक न्यूट्रल जो सर्किट पूर्ण करतो, आणि मग आहेत दोन लोड टर्मिनल्स जिथून वीज आपल्या घरातल्या उपकरणांपर्यंत पोहोचते. एकदम सरळ रचना आहे. आणि या उलट हे आहे 3 फेज मीटरचं कनेक्शन. हे जास्त करून मोठ्या इमारती किंवा दुकानांमध्ये वापरलं जातं, जिथे विजेची गरज जास्त असते. इथे तुम्हाला RYB अशा 3 फेज लाईन्स दिसतील. तर आता आपल्याला घटक तर समजलेत, पण मग हे सगळं सुरक्षितपणे बसवायचं कसं? चला तेच पाहूया. बरं, आता येऊया प्रत्यक्ष कामावर, म्हणजे मीटर बसवण्याच्या प्रक्रियेवर. आणि हे लक्षात ठेवा, हे काम काही अंदाजे करायचं नसतं. यासाठी नॅशनल इलेक्ट्रिकल कोड म्हणजे NE कोडचे पक्के नियम आहेत आणि ते पाळावेच लागतात. हे 5 टप्पे एकदम डोक्यात फिट बसवा. पहिला, जागेची निवड. मीटर कुठे लावायचा? तर प्रवेशद्वाराजवळ, जिथे तो सहज दिसेल. आणि हो, ओलसर जागेत तर अजिबात नाही. दुसरा, बोर्डाची निवड. तो स्टीलचा किंवा मान्यताप्राप्त इन्सुलेटिंग मटेरियलचाच हवा. तिसरा, बोर्ड कसा लावायचा? एकदम सरळ आणि ऊन पावसापासून वाचवून. चौथा आहे वायरिंगचा. त्यासाठी योग्य आकाराचे शीट मेटल कंडुईट्स वापरायचे. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे अर्थिंग. एनर्जी मीटरला अर्थिंग जोडणं बंधनकारक आहे, कारण काहीही गडबड झालीच तर हीच अर्थिंग अतिरिक्त वीज जमिनीत पाठवून आपल्याला शॉक लागण्यापासून वाचवते. हे विसरून चालणार नाही. आता एक आकडा सांगतोय, तो कायम लक्षात ठेवा. 1.5 मीटर. हो, 1.5 मीटर. NEC कोड स्पष्ट सांगतो की मीटर बोर्ड जमिनीपासून कमीत कमी 1.5 मीटर उंच असलाच पाहिजे. याचं कारण साधं आहे. यामुळे मीटर सुरक्षित राहतो, लहान मुलांच्या हाताला लागत नाही आणि रीडिंग घ्यायलाही सोपं पडतं. बघा, एक साधा नियम पण कितीतरी अपघात टाळू शकतो. अर्थात जागेचा नियम इमारतीच्या प्रकारानुसार थोडा बदलतो. समजा एखादी मोठी बहुमजली बिल्डिंग असेल, तर मग सगळे मीटर्स तळमजल्यावर किंवा अशा ठिकाणी एकत्र लावावेत जिथे वीज कंपनीचे कर्मचारी सहज पोचू शकतील. पण जर स्वतंत्र घर असेल तर नियम सरळ आहे. मीटर मुख्य प्रवेशद्वाराजवळ समोर दिसेल असाच लावायचा. त्याला कुठे अडगळीत किंवा लपवून ठेवायचं नाही. चला, समजा सगळं काम झालं, पण इथेच थांबायचं नाही. आता वेळ आहे अंतिम सुरक्षा तपासणीची. म्हणजे आपण जे काही केलंय ते सगळं व्यवस्थित आहे की नाही हे पुन्हा एकदा तपासून बघायचं. ही तपासणी म्हणजे खरं तर आपल्या कामाची आणि समोरच्याच्या सुरक्षेची गॅरंटी आहे. चला तर मग हे फायनल चेकलिस्ट डोळ्यांखालून घालूया. एक एक मुद्दा तपासा. आपण जो मीटर वापरलाय तो राज्य वीज मंडळाने तपासलेला आहे का? मीटरचं कव्हर तुटलेलं तर नाहीये ना? मेन स्विचची क्षमता ही पूर्ण लोड करंटपेक्षा किमान 3% जास्त आहे का? हे खूप महत्वाचं आहे, कारण लोड वाढला तर स्विच जळायला नको. बोर्ड ऊन पावसापासून सुरक्षित आहे का? तो सरळ आणि व्यवस्थित दिसतोय का? आणि शेवटची, पुन्हा एकदा, अर्थिंग. मीटरला व्यवस्थित अर्थिंग जोडलंय याची 100% खात्री करा. ही तपासणी कधी टाळायची नाही. आणि आता जाता जाता एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. एक व्यावसायिक म्हणून आपली जबाबदारी फक्त नियम पाळण्यापुरतीच संपते का? की प्रत्येक कामात सर्वोत्तम सुरक्षा देणं, सर्वोत्तम अचूकता देणं ही आपली खरी जबाबदारी आहे? नेहमी लक्षात ठेवा,
आपलं काम हे फक्त वायरी जोडण्याचं नाही, तर ते कुणाच्या तरी घराला आणि त्यांच्या आयुष्याला जोडलेलं आहे.